मनसे नेत्यांची शिवतीर्थवरील बैठक संपलेली आहे। 9 एप्रिलला मनसेच्या गुढीपाडवा मेळावा आणि हा शिवाजी पार्क येथे होणार आहे। या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते आहे। राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती आणि बैठक आता संपलेली आहे। मात्र मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। महायुतीमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली की नाही या संदर्भातील माहिती अद्यापही स्पष्ट झालेली नाही। मात्र मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात त्याच्या तयारी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बोलवलेली बैठक आता संपलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबतची बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये गुढीपाडवा मेळाव्या संदर्भातील चर्चा झाली अशी माहिती येते। मात्र महायुतीने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली की नाही या संदर्भातली काय माहिती आहे? खरं तर आपण बघतोय तर महायुतीबाबतची चर्चा बिलकुल झाली नाही असं स्पष्टपणे आपल्याला म्हणावं लागेल आणि स्पष्टपणे असं सगळेच म्हणतायत। एकूणच आपण बघितलं गेलं तर महायुतीबाबतची बैठक जी होती जी आता ताजलँड सेंटरला करून खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे करून राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या नेत्यांच्या बैठकीला आले। समीकरणं हीच होती कदाचित की महायुतीबाबतची जी चर्चा तिकडे झाली तीच चर्चा इकडे होणं अपेक्षित होतं, पण असं काहीच झालं नाही। इथं गुढीपाडव्याच्या सभेची चर्चा झाली आहे ज्यात गुढीपाडवा आपण जोरदार करणार आहोत, गुढीपाडव्याच्या तयारीला लागा असे खऱ्या अर्थानं आदेशच राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यासोबत ज्या पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले युतीबाबत तेव्हा आपल्याकडे अजूनपर्यंत युतीबाबत कोणतीही चर्चा अद्यापपर्यंत झाली नाही ज्याबद्दल तुम्हाला मी सांगू शकतो असं राज ठाकरे यांचं वाक्य होतं। त्यामुळे राज ठाकरे यांच्या कुठल्याही महायुतीच्या निर्णयामध्ये किंवा चर्चेमध्ये अशी कोणतीच चर्चा मनसे नेत्यांसोबत सुद्धा झाली नाही आणि आपण बघतोय तर कोणाच मनसे नेत्याला सुद्धा त्यानंतर युतीबाबत कोणीही चर्चा बाहेर करू नका असं सुद्धा सांगण्यात आलंय। त्यामुळे कुठे ना कुठे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत ते फक्त आणि फक्त राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच मध्ये राहिल्यात आणि त्या बैठकीला जे झालं त्याच्या चर्चा ना राज ठाकरेंनी मनसे नेत्यांसोबत केल्या आहेत ना त्या चर्चा कुठे अजून केलेल्या अजून आपल्याला दिसतात। प्रथमेश, नक्की श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।